जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी पेपरचे आपण संभाव्य आन्सर बघणारा विद्यार्थी मित्रांनो उत्तरे बघणार आहोत। तर बघा, अजूनपर्यंत ऑफिशियल आन्सर की आलेली नाही आहे, पण आपण याचे आज या व्हिडिओमध्ये जी केचे 25 प्रश्न घेणार आहोत, कारण की सेट पेपर आलेला होता। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर घेणार आहोत याच पेपरमधील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर गणित आणि नंतर मग बुद्धिमत्ता असे वेगवेगळे 4 व्हिडिओ बनणार आहे। तर हा जी के आपण घेणार आहोत संभाव्य उत्तर, आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे टेलिग्रामची। सर्वांनी आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या। तिथे पिन केलेला मेसेज आहे, तो तुम्ही तिथे क्लिक केलं का आपला व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्यानंतर अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकते यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तसं कमेंट करा। तर बघा, 26 क्रमांक प्रश्नापासून आपण घेणार आहोत, कारण की इथून जी केचे प्रश्न सुरू होतात। तर पहा, पहिला जो प्रश्न विचारलेला आहे, रणजी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे, आपण डायरेक्ट उत्तरं घेणार आहोत। ऑप्शन क्रमांक ए 34 आणि 1935। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। पुढील प्रश्न बघा, व्लादिमीर पुतिन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक ए 5व्यांदा। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याचे शास्त्र कोणते? तर हे सर्वांनाच योग्य उत्तर माहिती असेल, दांडपट्टा। नेक्स्ट प्रश्न पहा, पुढील प्रश्न 29 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा नाही आहे? तरी मराठी, आणि एकूण अभिजात भाषा आहे 6। पुढील प्रश्न पहा, सूरजकुंड मेळा 2024 कुठे भरला होता? तर याचं उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा इथे। ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न पहा, यांचं जे उद्घाटन आहे ते माननीय राष्ट्रपती यांनी केलेले होते। त्यानंतर पुढावा, राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहे? तर आपल्याला माहीत आहे किती जागा आहे, 19। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, 32 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रात किती तालुके आहेत? तर 358। ठीक आहे, कारण की ऑप्शनचे जे आहे ते खूप लांब लांब ठेवण्यात आले, म्हणून इझिली प्रश्न झालेला आहे। या जर क्लोज ठेवले असते तर ऑप्शन चुकू शकत असतो। ठीक आहे, त्यानंतर बघा, 33 क्रमांकाचा प्रश्न, वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली म्हटलेला आहे? तर याचं उत्तर आहे 1917। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदी खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे गोदावरी नदी खोरा, ऑप्शन क्रमांक ड। नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? तर याचं उत्तर आहे बेलसाठ। ठीक आहे, अग्निजन्यसुद्धा याला मराठीत म्हटलं जाते। त्यानंतर पुढे बघा, महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर महाजन सभेची स्थापना ही सुब्रमण्यम अय्यर यांनी केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न पहा, 37 क्रमांकाचा, दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर दांडेली अभयारण्य हे कर्नाटक राज्यामध्ये आहे। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहील। नेक्स्ट प्रश्न पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1828 मध्ये। पुढील प्रश्न पहा, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली आहे? तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे, ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहणार आहे। नेक्स्ट प्रश्न बघूया, 40 क्रमांकाचा प्रश्न पहा, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे रायगड। नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वर्धा, ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर राहणार आहे। पुढील प्रश्न पहा, कोणते पीक हे खरीप नाही आहे म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गहू। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 43 क्रमांकाचा प्रश्न, बॉम्बे म्हणजेच मुंबई शेअर बाजारची स्थापना कधी झालेली म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1875। 43 क्रमांकाचं बी ऑप्शन राहणार आहे 1875। नेक्स्ट प्रश्न पहा, रास्त गोपतार साप्ताहिकाशी कोण संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी,
ऑप्शन क्रमांक ब याचं करेक्ट राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. भारताचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्लोजिंग म्हटलेलं आहे. सेरेमनीचा फ्लॅग बेरर कोण खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे मनू भाकर आणि श्रीजेश PR श्रीजेश हे दोघं होते. त्यांचं ऑप्शन दिलं पाहिजे होतं, तर आणखी कन्फ्युजन वाढलं असतं. त्यानंतर बघा 46 क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. कोणत्या कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर एक आहे उत्तर प्रदेश, बिहार. ठीक आहे. वरील राज्य कसे लक्षात ठेवायचे बघा, उत्तर प्रदेश आणि बिहार. त्यानंतर आपलं महाराष्ट्र. त्यानंतर बघा खाली जायचं, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. बस असंच लक्षात ठेवायचं. कसं वरून खाली यायचं. उत्तर प्रदेश, बिहार वर आहे, मध्ये आपलं महाराष्ट्र आहे, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. फक्त खाली जे आहे उत्तरमध्ये म्हणजे दक्षिणला तामिळनाडू सोडून द्यायचं. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे? आता पहा याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची. कुचिपुडी, आदिपुडी म्हणजे आ इथे येतो म्हणून आंध्र प्रदेश. आदिपुडी लक्षात ठेवायचं कधी पण. आणि भरतनाट्यम तामिळनाडूचं असते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. मधुबनी चित्रकला पेंटिंग कुठे आहे? हे आपल्या भिंतीवर काढली जाते. ही जी चित्रकला आहे बिहारला भिंतीवर काढली जाते, त्याला म्हटले जाते मधुबनी चित्रकला. म्हणजे आपले जे घरं राहते छोटे छोटे त्याच्यावर हे काढली जाते. मधुबनी फेमस आहे. त्यानंतर बघा 49. कोणता रोग हा व्हायरसपासून होतो? तर याचा उत्तर आहे स्मॉल पॉक्स, ऑप्शन क्रमांक ड. त्यानंतर लास्ट प्रश्न पहा. सिमलीपाल नॅशनल पार्क कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. तर बघा यानंतर आपलं याच पेपरचं मराठीसाठी व्हिडिओ येणार आहे. याच पेपरचे मराठीचं सोल्युशन घेऊन येणार आहोत. आणि जर उत्तरपत्रिका आली तर आपण उत्तरपत्रिका आल्यानंतर व्हिडिओ नाही आणणार आहे. ठीक आहे. तर जर आज उत्तरपत्रिका नाही आली तर मराठीचा व्हिडिओ नक्की येईल. धन्यवाद.